पोळ्याच्या तयारीसाठी गेलेला टेंभुर्णी येथील शेतकरी गेला वाहून। रविवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या मोठ्या पावसामुळे काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले। नदी नाल्या उसळून वाहू लागल्या। वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील शेतकरी सुभाष संवडकर हा बैल पोळ्याची तयारी करण्यासाठी शेतात गेला असता वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे टेंभुर्णी कुडाळा रस्त्यावर पूल बांधण्यात यावा अशी मागील काही वर्षांपासून परिसरातील नागरिक मागणी करत होते, परंतु प्रशासनाने याचे गांभीर्य घेतले नाही। परिणामी शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे प्रशासनाला आता तरी जाग येऊन संबंधित पुलाचे काम होईल का अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्याचबरोबर पावसाचा कहर एवढा मोठा होता की शहरात आणि गावात पाणीच पाणी झाले। अनेकांच्या सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसून अन्नधान्य, संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या। शेतकऱ्यांच्या पिकांचंही अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तसेच रस्त्याने पाणी वाहू लागल्याने एसटी महामंडळाचे वेळापत्रक देखील कोलमडले आहे। ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बस रद्द कराव्या लागल्या। एकूणच मोठ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळाले। हा गंजीतला पूल आहे। हा 2 गावाला जोडणारा कुडाळा रस्ता आहे। 2 गावाला जोडणारा हा रस्ता आहे। कुडाळा 2 किलोमीटर अंतर गाव आहे। इथे नेहमी शेतकऱ्याला जाण्यासाठी गावातील अर्ध्या लोकांची जमीन या साईडला आहे। त्यामुळे या पुलावर फक्त पाणी आलं पाऊस पडला की पुराचं पाणी येते आणि यामुळे शेतकऱ्याला इकडे तिकडे जाता येत नाही। वेळोवेळी इथं मागणी केलेली एसटी पुलाची, पण आतापर्यंत कुणी याकडे लक्ष दिलेलं नाही। फक्त इलेक्शन आलं की आपलं मुरुम टाकायच्या, नळ्या टाकायच्या, पावसारखी परत ते वाहून जाणार असा प्रकार आतापर्यंत झालेला आहे। आज या पुलामुळे एक आमच्या टेंभुर्णी गावातील जे काही युवकाचा जीव गेलेला आहे, त्या युवक वाहून गेलेला आहे, तो सुभाष संवडकर। त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे की होईल तेवढं लवकरात लवकर इथे एसी पूल बांधून द्यावा शेतकऱ्यासाठी। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।